आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला, आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार। आपकी अदालत मध्ये तुमचं स्वागत आहे। आज माझे पाहुणे आहेत एक असे सुपरस्टार ज्यांना तुम्ही प्रत्येक भूमिकेमध्ये पसंत केलं आहे, ज्यांना प्रसिद्धी दिली, प्रेम दिलं, भले ते ॲक्शन रोलमध्ये असो, रोमॅन्टिक हिरोच्या रोलमध्ये असो, कॉमिक रोलमध्ये आले, ते जेव्हा आले तुम्ही त्यांना खूप खूप प्रेम दिलं। प्लीज वेलकम सुपरस्टार अक्षय कुमार। आणि आपकी अदालतच्या या विशेष शो मध्ये आपले आजचे जज सुद्धा खूप खास आहेत। ते शौर्याचे, वीरतेचे प्रतीक आहेत। ते एका अशा फोर्स मधून येतात ज्या फोर्सवर संपूर्ण देशाला गर्व आहे। प्लीज वेलकम रिटायर्ड एअर मार्शल संजीव कपूर। आजची कारवाई सुरू करण्यात यावी। चला तर मग सुरू करूयात आपकी अदालत मध्ये आजचा खटला। पहिला आरोप अक्षय कुमार यांच्यावर। आपकी अदालत मध्ये सुपरस्टार अक्षय कुमार यांच्यावर आरोप आहे की हे विरुद्ध दिशेने जातात। अक्षय रिटायर एअर मार्शल संजीव कपूर आपल्या बरोबर आहेत। यांना बघून तुम्हाला आठवलं असेल, तुम्हाला सुद्धा फायटर जेट उडवायचं होतं, तुम्हाला देखील सैन्यामध्ये जायचं होतं। आज सुद्धा तुमचं हृदय आपल्या आर्मी फोर्सेससाठी धडधडतं। हो। मग हे उलट्या दिशेने कसे काय गेलात? माझे वडील आर्मीमध्ये होते। माझा प्रयत्न सुद्धा हा होता की मी सुद्धा आर्मीमध्ये यावं, परंतु इतकं जास्त शिकू शकलो नाही। मला एअरफोर्समध्ये, नेव्हीमध्ये सुद्धा जायचं होतं, परंतु तेव्हा शिकू मी असं ऐकलंय अभ्यासामध्ये मनच लागत नव्हतं तुमचं? नाही, अजिबात नव्हतं लागत। अँड माय फादर वॉज इंटेलिजंट इनफ। ते इतके समंजस होते की ते म्हणाले की बाळा, जर तुझं मन लागत नाही तर तू 12वी पर्यंत तरी शिक। हात जोडतो, 12वी पर्यंत शिक। आणि 12वी पर्यंत मग त्याच्यानंतर जे तू म्हणशील बाळा ते करूयात। आणि आय यूज टू सी अ लॉट ऑफ ब्रूस ली फिल्म्स दॅट टाइम। मग मार्शल आर्ट्समध्ये खूप मन रमलं आणि मग मी बँकॉकला गेलो मार्शल आर्ट शिकायला। परंतु बँकॉकला पोहोचून मी ऐकलं तुम्ही वेटर बनलात? हो, माझ्याकडे अजून कुठलं काम मिळालं नाही मला, त्यामुळे जसं मी तुम्हाला सांगितलं, मी इतका शिकलेलो नव्हतो की मी आणखी कुठलं काम करू शकेन। तर मी तिकडे वेटर बनलो अँड मग शेफ बनलात तुम्ही? समोसे बनवले? नाही, शेफ नव्हतो मी, वेटर। आणि म्हणजे ते छोटासा नाही का ढाब्यासारखा असतो तिथे, तर तिकडे मेट्रो गेस्ट हाऊस म्हणून होतं, तिथे मी काम करायचो। आणि तिथे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मी काम करायचो। रात्री जाऊन आय यूज टू प्रॅक्टिस थाय बॉक्सिंग ऑन द स्ट्रीट आणि तिकडे म्हणजे शिकून मग झोपायचो। तर हे जवळजवळ असं 3-4 वर्ष वगैरे चालू राहिलं। मग मार्शल आर्ट शिकून जेव्हा तुम्ही आलात, त्याच्यानंतर तुम्ही प्रयत्न करत होतात की मॉडेल बनावं? मी मार्शल आर्ट शिकवायचो कुठल्यातरी मुलाला। त्याचे वडील मला म्हणाले की हु वॉज अ मॉडेल कोऑर्डिनेटर, बाळा तू उंच धिप्पाड आहेस, तू का नाही बनत मॉडेल, का नाही बनत तू? आणि त्यांनी मला रस्ता दाखवला की तू हे कर, तू एक काम कर, तू अशा एका फलाना जागी कोलाबा साईडला ये आणि तिथे ये। आणि मला आठवतंय मी नॉवेल्टी फर्निशिंग शोरूमचा मी मॉडेल बनलो होतो आणि त्यासाठी मला साधारण 21,000 रुपये मिळाले होते। तर मी हे बघितलं की 2 तास मी AC रूममध्ये बसलो आहे। रात्री एक सोबत मॉडेल समोर येते, जिचं नाव सोनिया होतं, आणि ती येते आणि इकडे बघायचंय, मग तिकडे बघायचंय, मग खुर्चीला हात लावायचाय, मग तिला बघायचंय, मग ती बाजूला येऊन बसली। हे सगळं असं करून 21,000 रुपये मिळाले। त्याच्यानंतर मी विचार केला की हे तर कमाल आहे। मी पूर्ण महिना मी मेहनत करतो, मार्शल आर्ट शिकवतो,
मला 5-6 हजारपेक्षा जास्त पगार मिळत नाही. इथे 2 तासांमध्ये एसी रूममध्ये बसून 21,000 रुपये मिळाले. नाही, हे नाही तुम्ही सांगत आहात की 2 तास एसी रूम मध्ये बसून मुलीला मांडीवर बसवण्याचे 21,000 रुपये नाही मिळाले. हा? मांडीवर म्हणजे तसं हे बघा, जवळजवळ तिकडे 200 ते 250 लोक असतात. आता मांडीवर बसून काय होणार आहे? म्हणजे सगळेच्या सगळे आहेत तिकडे. अँड सो इट इज. मग त्याच्यानंतर मॉडेलिंग करायला लागलो. त्याच्यानंतर मला एक सिनेमा मिळाला. हे खरं आहे का की तुम्हाला सगळ्यात आधी गोविंदा म्हणाले होते की तू हिरो का नाही बनत? हो, नक्कीच. एक फोटोग्राफर होता ज्याचं नाव होतं जयेश शेठ. तर जयेश शेठ जो होता त्याच्याकडे मी ॲज अ लाईटमॅन काम करायचो त्याच्याबरोबर. आणि मग मोठे मोठे ॲक्टर्स यायचे, गोविंदाजी यायचे, संगीता बिजलानी होती, जॅकी श्रॉफ होते, अनिल कपूर साहेब होते. आणि त्यांच्या सगळ्यांचे मी फोटोज म्हणजे लाइटिंग वगैरे करायचो त्यांच्या चेहऱ्यावर. तर तेव्हाच गोविंदाजी मला म्हणाले होते, ए तू चांगला आहे रे, हिरो बन तू, हिरो चांगला होशील. तर ते पहिले व्यक्ती होते जे मला म्हणाले होते. आणि त्याच्या आधी मला आठवतंय आणखी एक गोष्ट, जेव्हा मी 7वी मध्ये असताना फेल झालो होतो. हो का यामध्ये काही अरे यार, हो काय झालो मी फेल तर फेल. आणि सो त्यामध्ये फेल झालो. त्याच्यानंतर माझ्या फादरने 2-3 झापड सुद्धा मारले होते. आणि मग म्हणाले, आयुष्यामध्ये बाळा तुला बनायचं काय आहे? तेव्हा तोंडातून असंच निघून गेलं माझ्या. मी म्हणालो मला हिरो बनायचंय. आणि जेव्हा की काहीच नव्हतं डोक्यामध्ये, असंच माणूस नाही असेच बोलून जातो, तर असंच बोलून मी गेलो. सो सगळ्यात आधी मी स्वतःला म्हणालो होतो की मी हिरो बनणार. त्याच्यानंतर गोविंदाजी म्हणाले. आणि हे सुद्धा खरं आहे का की तुम्हाला एका रॅम्पवर वॉक करायचं होतं, तुम्ही वेळेवर पोहोचला नाहीत, फ्लाईट मिस झाली आणि यामुळे तुम्ही सिनेमांमध्ये येऊ हो, शकलात? नक्कीच. मी त्यामुळेच झालं. कारण मी खूपच तेव्हा ॲक्च्युली माझा गैरसमज झाला होता की मला सकाळची फ्लाईट घ्यायची होती. मला वाटलं संध्याकाळची घ्यायची आहे 6 वाजताची. तर मी सकाळी रेडी नव्हतो. तर तो माणूस मला म्हणाला होता, फोन करून म्हणाला होता की यू आर व्हेरी अनप्रोफेशनल पर्सन दॅट यू हॅव नॉट कम. मी म्हणालो सॉरी, माझ्याकडून चूक झाली. मी समजलो संध्याकाळची फ्लाईट आहे. नाही ते, आणि तो निघून गेला. आणि मी तरी सुद्धा मला आठवते मी मोटरसायकल घेऊन गेलो होतो. तिकडे गेलो एअरपोर्टवरती, तर तोपर्यंत फ्लाईट गेली होती. तेव्हा खूप उदास झालो होतो. घरी आलो होतो. मग थोडा रडवेला चेहरा झाला होता. मी काहीतरी 21 वर्षाचा होतो तेव्हा. आणि मग आईने बघितलं होतं मला. आई म्हणाली होती, बाळा काळजी नको करूस. म्हणाली, रब जो करदा, पंजाबीमध्ये म्हणाली, रब जो करदा चंगा करदा. मग त्याच्यानंतर एक्झॅक्टली मग मी त्याच दिवशी मी तेव्हा ना रजतजी इतके मोठे मोठे फोटोज घेऊन जावं लागायचं प्रोड्युसरकडे, डिरेक्टरकडे दाखवण्यासाठी. इतके मोठे फोटोज घेऊन जावं पोर्टफोलिओ लागायचं. ज्याला पोर्टफोलिओ जसं आणि हातामध्ये घेऊन माणूस बसमध्ये जात आहे. आणि मग तिथे गेलो मी नटराज स्टुडिओला. तर तिथे फिरत होतो, बघत होतो, प्रोड्युसर्सना भेटत होतो. तेव्हा मला एक मेकअप मॅन, ज्यांचं नाव आहे नरेंद्र दादा, त्यांनी बघितलं मला. ते मिस्टर प्रमोद चक्रवर्तीजींचे मेकअप मॅन होते. त्यांनी बघितलं मला आणि म्हणाले, ओय तुला हिरो बनायचंय? मी म्हणालो हो बनायचंय. म्हणाले आणि फोटो आण. मी फोटो दिले. तर ते म्हणाले मी आलो लगेच. तर ते रूमच्या आत गेले दादांना भेटायला. तर दादांना माझे फोटो दाखवले. तर दादांनी फोटो बहुतेक त्यांना आवडलं. आणि तेव्हा मला आतमध्ये बोलवलं गेलं. आणि त्याच वेळी दादांनी मला 5,000चा एक चेक दिला. मी रजतजी खरंच सांगतो, हे बघा माणसाचं नशीब कसं बदलतं. मला तो चेक एक्झॅक्टली जी फ्लाईट मी सकाळी 6 वाजताची पकडायची, 6 वाजता मला चेक माझ्या हातामध्ये मिळाला. आणि तो चेक मी घेतला. एक्झॅक्टली तेव्हा 6 वाजले होते. अँड आय थॉट टू माय सेल्फ, हे एक आय थिंक त्या वरच्याचंच होतं की मला ती फ्लाईट पकडायची नव्हती. आय हॅड टू बी अनप्रोफेशनल अँड देन आय गॉट दिस फ्लाईट. अँड बघा, वरच्याचं असं आहे की जेव्हा तुम्ही फेल होता तेव्हा तो तुम्हाला हिरो बनवतो. नाही, मग हे बघा, फ्लाईट पकडण्यामध्ये फेल झालात आणि हिरो बनलात. हे बघा मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक माणसाचं आपलं आपलं नशीब असतं. मी कित्येकदा स्टुडिओच्या बाहेरून जात असतो आणि बघतो की लोक कितीतरी तिकडे उभे असतात टू बिकम अन ॲक्टर, अँड दे आर मच बेटर लुकिंग देन मी, अँड दे आर मच मोर टॅलेंटेड देन मी.
केवळ फरक इतकाच आहे की माझ्या लकमध्ये होतं, माझ्या नशिबामध्ये होतं आणि मला मिळालं. मी आय डोंट नो इथे किती लोक ही गोष्ट मानतील की माणसाच्या आयुष्यामध्ये हार्डवर्क जे आहे ते गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. परंतु लकसुद्धा असणं त्याहीपेक्षा गरजेचं आहे. तर योग्य वेळी अ, तुम्ही योग्य ठिकाणी आणि योग्य लोकांना भेटलात, तर तुमचं नशीब आपोआप बदलतं. तर हे माझ्याबरोबर झालं होतं. आय विल नॉट डिनाय दॅट. मी स्वतःला खूप लकी समजतो आणि मला मला वाटतं की गॉड हॅज बीन व्हेरी काइंड टू मी अँड दॅट्स इट. हा तो काळ होता जेव्हा तुम्ही एक सिनेमा खिलाडी केलात आणि त्याच्यानंतर तुम्हाला पॉप्युलॅरिटी मिळत गेली. एकानंतर एक ॲक्शन फिल्म्स करत गेलात. हो. खूप सारी मी 10 वर्षांपर्यंत ॲक्शन फिल्म्स केल्या. मग मी स्वतःच बोर झालो होतो. मी स्वतःलाच कारण जेव्हाही मी सेटवर जायचो, काही ना काही फाईट करायचे माझ्याकडून. मग मी किक मारायचो, हे करायचो, स्टंट मारायचो, जंप करायचो आणि माझं नशीब जे आहे, मला जे यश मिळालं ते ॲक्शनमुळेच मिळालं. आधी मी ॲज अन ॲक्शन रोललाच आलो होतो. नॉर्मली आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे स्टार आहेत, सुपरस्टार आहेत, ते उशिरा झोपून उठतात, आरामात सेटवर येतात, लेट येतात, प्रोड्युसर्सना थांबवतात, त्रास देतात आणि तुम्ही त्यावेळी स्टुडिओमध्ये येतात जेव्हा ते झोपायला जात असतात. माझे वडील आर्मीमध्ये होते. त्यांनी एक ही सवय लावली आहे आणि अ, अ, तुम्ही विश्वास ठेवा माझ्या आयुष्यामध्ये मी मी 58 आय मीन 50 इयर्स ओल्ड नाऊ. आय हॅव नेव्हर इन माय लाईफ एकदा सुद्धा मी आय हॅव नेव्हर मिस्ड द सनराईज. सूर्योदय मी रोजच बघतो. अँड सकाळी उठल्याने माणूस ना त्याचं नशीब स्वतःहूनच जागं व्हायला लागते आणि तुम्ही केवळ हे असतं की वेळेची वाट बघावी लागते. माझे वडील नेहमीच म्हणायचे की रात्री उशिरापर्यंत जागतात ते घुबड असतात. हे बघा आपल्या फिल्म इंडस्ट्रीचे जितके सुपरस्टार्स आहेत, ते सगळे रात्रभर जागतात आणि सकाळी झोपायला जातात. गोविंदा तर आपल्या सेटवर दुसऱ्या दिवशी पोहोचायचे. हो, ते आता त्यांच्याबद्दल मी कुणाबद्दल काही बोलू शकत नाही. खूप सारे लोक असे सुद्धा असतील जे उशिरा उठतात, उशिरा झोपतात. त्यांचं सुद्धा नशीब चांगलं असतं. तुम्ही कुठल्याही पार्टीमध्ये जात नाहीत. तुम्ही कुणालाही मित्र बनवत नाही. हो, मी पार्टीमध्ये जात नाही. मला मजा नाही येत. कारण मला बोरिंग वाटतात. समजत नाही मला मी तिथे काय करू? मी असं नाही म्हणत की पार्टीमध्ये जाणं चुकीचं आहे. अजिबात म्हणत नाही. इंडस्ट्रीमध्ये माझे खूपच कमी मित्र आहेत. आज माझे जे कोणी मित्र आहेत ते माझ्या शाळेतील मित्र आहेत. आजपासून जवळ-जवळ 40 वर्षांपूर्वीचे माझे मित्र आहेत. 40-50 वर्षांपूर्वीचे मित्र आहेत माझे. ड्रिंक नाही करत तुम्ही. हो, नाही मी सॉरी नाही करत. सलमानला तुम्ही एक दिवस सांगत होतात की 1 ग्लास वाईन प्यायलो तरी मी आउट होऊन जातो. हो, मी मला आठवतंय मी 10th अॅनिव्हर्सरी होती माझी आणि माझ्या वाईफची आणि तेव्हा मी इतकीशी वाईन प्यायलो होतो अँड मी माझ्या लायकीवर आलो होतो. मी आय स्टार्टेड कुकिंग. तुम्ही विश्वास ठेवणार नाही, आय स्टार्टेड कुकिंग. मी किचनमध्ये गेलो आणि जेवण बनवायला लागलो. आता तर मी ऐकलंय जेव्हा तुम्ही शूटिंगला जाता, तेव्हा तुमचं किचन सुद्धा तुमच्या बरोबर जातं. बाहेरून जेवण जे येतं ते मला आवडत नाही. आता देवाने जर पैसे दिले आहेत, मग माझ्या तब्येतीची काळजी का घेऊ नये? मी आपलं स्वतःचं एक छोटंसं किचन बनवून ठेवलं आहे मी आणि एक शेफ आहे, जो माझ्यासोबतच असतो आणि मी जेवण तेच मला बनवून देतात आणि मी खातो. डाळ आणि भात, खिचडी हे सगळं जे आहे ते मी खातो. बाकी मी नाही. तर पराठेवाली गलीमध्ये तुमचा फोटो पाहिला लागलेला पराठे खाताना. हो, माझा फोटो आहे कारण मी तिथे जन्माला आलो होतो. नक्कीच तिथे फोटो लागला आहे माझा आणि तिथे हे सुद्धा लिहिलं आहे की खोटं तूप सिद्ध करणाऱ्याला ₹1001 बक्षीस आणि काय फोटो लागलाय अजून काय म्हणू? मग कधीतरी मन होत असेल, कधीतरी खात असाल? नाही, खातो मी नेहमीच. मी बाय द वे खाता म्हणजे छोले भटुरे नाही, ते थोडंसं तर तरी. तुम्हाला सुद्धा म्हणालो की मी तुम्हाला सांगतो हे संपल्यानंतर मी सरांनी विचारलं होतं मला की मी काय खायचंय मला, मी छोले भटुरे मागवले आहेत. तर असं नाहीये. तर अ, तर मी एकदम नॉर्मल खातो. मी त्या लोकांपैकी नाही जे कॅलरीज मोजतात, प्रोटीनचा इंटेक मोजतात. ते सुद्धा आपल्या जागी योग्य आहेत, करायला पाहिजे. परंतु मी खूप खातो.
अँड आय ईट म्हणजे एकदम देशी तुपाचं सगळं खाणं वगैरे अगदी माझं तसंच बनतं. आणि मला पराठे आवडतात, भटुरे छोले आवडतात, जिलेबी आवडते, दुधामध्ये जिलेबी घालून आवडते. मी अगदी दिल्ली 6चा राहणारा आहे. खाण्यावरती खूप विश्वास आहे. मला मजा येते सगळं खायला. बस लिमिटमध्ये खातो आणि 6-6:30 वाजेपर्यंत खातो. त्याच्यानंतर नाही खात. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मी मी काही बघत नाही की मी किती कॅलरीज खाल्ल्या आहेत वगैरे. जितकीही खातो त्याच्यानंतर मी एक्सरसाइजसुद्धा खूप करतो आणि कार्डिओसुद्धा करतो, सगळं काही करतो. जो तुमचा फिटनेस आहे तो फिनॉमिनल आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये कदाचित तुमच्यापेक्षा फिट दुसरा कोणी ऍक्टर Thank you. नसेल. त्याचं रहस्य काय आहे? मी ना माझ्या आयुष्यामध्ये लाईफ खूप सिंपल पद्धतीने जगलो आहे. मला तुम्हा लोकांना कुणाला काही सल्ला द्यायचा नाहीये. परंतु मला माझं सांगायचं आहे की लाईफला ना देअर इज अ लव्हली वर्ड कॉल्ड सिम्प्लिसिटी. लिव्ह युअर लाईफ सिम्पल. भले पैसे असो किंवा नसो, जे काही असेल. तुम्ही आयुष्यामध्ये सिम्प्लिसिटीने आयुष्य जर जगाल ना तुम्ही, दॅट विल काम युअरसेल्फ सो मच. आणि तुमची प्रकृती कायम चांगली राहील. हे लो ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, स्ट्रेस, दीज आर ऑल, हे सगळं हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे की हा स्ट्रेस जो असतो त्यामध्ये तो आपल्या भारत देशाला जो आहे मारत चालला आहे. जर आपण पाहिलं तर डायबिटीजमध्ये सुद्धा आपण नंबर 1 होत चाललो आहोत. हार्ट प्रॉब्लेममध्ये आपण नंबर 1 होत चाललो आहोत. वी ऑल हॅव टू अंडरस्टँड what we need is the basics of life. The basic of life is just be simple in your living. Stop taking stress. Think the best is think positive. लक्षपूर्वक विचार करा. कुणाबद्दल वाईट विचार करू नका. डोंट ट्राय अँड टेक, म्हणजे कुणाची हाय घेऊ नका तुम्ही. आणि आयुष्यामध्ये जर सिंपल पद्धतीने जितके जगाल, आणि सगळ्यात कमाल आहे आणखी एक गोष्ट आहे, सेवा. सेवाभाव कायम ठेवा. तुमची प्रकृती कधीच बिघडणार नाही. कधीच बिघडणार नाही. आता फ्रायडेला फिल्म रिलीज होणार आहे. हो. करोडो रुपये स्टेकला आहेत. स्ट्रेस नाही येणार तुम्हाला? नाही येईल, म्हणजे तसा स्ट्रेस नाहीये की मी माझं डोकं पकडून बसेन, आपल्या भिंतीवर माझं डोकं आपटेन. मला हे आहे की फ्रायडे, सॅटर्डे, संडे जर माझा सिनेमा नाही चालला तर फ्रायडे, सॅटर्डे, संडे थोडासा उदास असतो, घरामध्ये शांत बसतो आणि मग विचार करतो काय चुकीचं झालं असेल, आणि त्याच्यानंतर निर्णय घेतो की आता झालं, 3 दिवस झाले, तुम्ही शांत बसला होता आणि आता इट्स मंडे, आय हॅव टू गो बॅक टू अनदर प्रोड्युसर, स्टार्ट लुकिंग फॉर माय नेक्स्ट फिल्म. दॅट्स इट. कारण या गोष्टी कारण मी तुम्हाला सांगतो की या गोष्टी तुमच्या हातात नाही आहेत अजिबात. यश मिळणं हे आपल्या हातात नाहीये, हे नशिबाच्या हातामध्ये आहे. त्यांनी दिलं तरी चांगलं, नाही दिलं तरी चांगलं. जनतेमधून 1-2 प्रश्न घेऊ शकतो आपण? तुम्ही खूप साऱ्या हिरोईन सोबत काम केलंय. तुमची फेवरेट हिरोईन कोण आहे? माझी फेवरेट हिरोईन, मी खूप साऱ्या हिरोईन बरोबर, ॲक्च्युली मी सगळ्यांबरोबरच काम केलं आहे. कटरीना. मी तर असं ऐकलंय की जास्त करून हिरोईन्सना तुमच्याबरोबर काम करायचं नसतं, कारण तुमच्याबरोबर काम करायचं तर सकाळी 5 वाजता उठावं उलट लागेल. तुम्ही चुकीचं ऐकलं आहे, याचं एकदम उलट आहे. तुम्ही कुठल्याही हिरोईनला विचारा, दे आर सो हॅपी टू वर्क विथ मी. आता उलट नुकतंच मी जेव्हा गुड न्यूज सुद्धा केली होती तेव्हा करीना तिच्या हस्बंडला म्हणाली होती की सेफला, यार यात मजा येते. सकाळी 8 वाजता पहिला शॉट लागतो, 11:30, 12, 12:30 वाजेपर्यंत मी घरी येते अँड आय कॅन बी विथ माय चिल्ड्रन. सो त्यापेक्षा चांगली गोष्ट अजून काय असू शकते? माणसाला सकाळी काम जितकं जास्त, हे बघा सकाळचा फायदा काय आहे. सकाळचा फायदा हा आहे की तुम्हाला ट्रॅफिक नाही लागत, तुम्ही लवकर शूटिंगला पोहोचू शकता, कामावर पोहोचू शकता. आणि जेव्हा तुमचं पॅकअप होतं 1:30-2 वाजता, तेव्हा येताना तुम्हाला परत ट्रॅफिक नाही लागत, कारण ट्रॅफिक नसतंच त्यावेळी, खूप कमी असतं. ट्रॅफिकचे आवर्स जसं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे 4 किंवा 5 वाजता ट्रॅफिक सुरू होतं. तर तुम्ही आणि मग पूर्ण दिवस तुम्हाला फ्री मिळतो. तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर राहू शकता, मित्रांबरोबर राहू शकता, जे काही तुम्हाला करायचंय करू शकता. आय थिंक दॅट इज व्हॉट इज हॅपन.
जर सगळ्या हिरोईन्सना काम करायचं मोठमोठ्या, तर मग तुम्ही प्रत्येक सिनेमामध्ये नवीन हिरोईन्स का घेता? 22 अशा. हे बघा, मी त्या हिशोबाने जर बघायला गेलं तर मी नवीन नवीन डिरेक्टर सुद्धा घेतो आणि मला खूप अभिमान आहे त्याचा. म्हणजे का नाही असणार? बिकॉज आय फाइंड देम सो ग्रीडी फॉर वर्क. मी नवीन डिरेक्टर्सना घेतो, मी त्यांच्या चेहऱ्यावर बघतो. का नाही देणार? आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट दॅट आय हॅव वर्क विथ 26 न्यू डिरेक्टर्स. आय हॅव गॉट देम ऑन दिस इंडस्ट्री. मी काम केलं 23 हिरोईन्स बरोबर, नवीन हिरोईन्स त्या आहेत या इंडस्ट्रीमध्ये. का नाही? हे तर ही काय गोष्ट झाली की मी जर जुन्या लोकांबरोबरच काम करत राहिलो तर नवीन लोकांना पण चान्स मिळायला पाहिजे की नको? नाही, काही लोक तर असं म्हणतात की जेव्हा आउटस्टेशन शूटिंग होत असतं तेव्हा सकाळी 5 वाजता येऊन सगळ्यांची दारं वाजवत असता उठा म्हणून. नाही, मी असं का करेन? मी का दरवाजे कोणाचे वाजवेन? मी काय प्रोडक्शन मॅनेजर थोडी आहे की लोकांचे दरवाजे वाजवेन की चला रेडी व्हा. गुलशन ग्रोवर एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले की हे उठवतात सकाळी सकाळी. गुलशनने कधीतरी तो म्हणाला असेल की मला उठव जरा भावा. उठवलं असेल त्या दिवशी आणि त्यानेही सवय समजली असेल की मी आता उठवणार रोज सकाळी, तर ती चुकीची गोष्ट आहे. नाहीतर मग बाकीचे सगळे झोपूनच राहतील. नाही, असं नाही. येतात सगळ्यांना. जेव्हा एक गोष्ट मी सांगतो तुम्हाला, जेव्हा शूटिंग असतं, जर तुमचा मेन ऍक्टर सेटवर टाइमवर आला तर सगळ्याचा सगळा स्टाफ जो आहे, सगळेच्या सगळे लोक जे आहेत, बाकी ऍक्टर्स जे आहेत, ते सगळे वेळेवर येतात. रजनी, तुम्ही सुद्धा पाहिलं असेल, तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही वेळेवर येत असाल तर तुमच्या सुद्धा ऑफिसमधले सगळे घाबरून वेळेवर येत असतील, कारण आमचा बॉस येतो म्हणून. हे नक्कीच होणार आहे. जर बॉस सुस्ती दाखवेल तर तुमच्या आजूबाजूचे लोक सुद्धा सुस्त होतील. आणि हे तर ही एक नॉर्मल अशी गोष्ट आहे. एक काळ असा होता जेव्हा एकानंतर एक तुमचे अनेक सिनेमे, 10-12 सिनेमे फ्लॉप झाले होते. तेव्हा तुम्हाला स्ट्रेस आला होता, तेव्हा तुम्हाला त्रास झाला होता. जी तुम्ही ही गोष्ट सांगत आहात ती गोष्ट नाही सांगत आहात लोकांना की तो काळ होता जेव्हा 14 सिनेमे हिट सुद्धा झाले होते सगळे. म्हणजे मी त्या काळाबद्दल बोलतोय. नाही, काही हरकत नाही. मला माहिती आहे की ही अदालत आहे, माझ्यावर केस आणि खटला चालू आहे आणि तो निगेटिव्ह गोष्टींवर असला पाहिजे. माझे पॉझिटिव्ह तर जाऊ द्या, नंतर कधीतरी बघू. तर ठीक आहे. हो सर, हो. माझे असं एकदा नाही, रजतजी, माझ्याबरोबर 2 किंवा 3 वेळा झालं आहे जेव्हा मी कंटिन्युअसली माझे 8-9 सिनेमे नाही चालले, कधी 10 सिनेमे नाही चालले. मग कित्येकदा असं झालं की 14-14, 16-16 सिनेमे एकत्र चालले आहेत. तर हे तर होत राहतं. चढ उतार तर होतच असतात. परंतु स्ट्रेस जी गोष्ट आहे तर नाही, स्ट्रेस नव्हता आला. हो, हे नक्कीच होतं. एक वेळ होती माझ्यावर जेव्हा माझे सिनेमे चालत नव्हते, तर मी विचार केला आता काय करायचं, आणि जवळजवळ साधारण 14-15 सिनेमे नव्हते चालत. तर आय थॉट मे बी मी बनलो नसेल यासाठी, तर काही ना काहीतरी काम करायचं आहे. तेव्हा माझा एक मित्र होता कॅनडामध्ये, तर तो म्हणाला तू इकडे ये, इथे काम करूयात, बरोबर काहीतरी करूयात, इथे बिझनेस करूयात. त्याचा कुठला तरी बिझनेस होता, कार्गोचा बिझनेस होता. तर तेव्हा मी जाऊन मग मी म्हणालो की चला तिकडे जाऊयात. आणि माझा सिनेमा लास्टचा 1 किंवा 2 सिनेमे राहिले होते, तर मी ते संपून मग तिकडे गेलो होतो. तिकडे मग काम थोडं करायला लागलो होतो. तोपर्यंत इकडे जेव्हा सिनेमा रिलीज झाला तो हिट झाला. मग तो दुसरा सुद्धा हिट झाला होता. तेव्हा मग मी परत गेलो जानवर तिकडे. सिनेमा होता, जर सनी देओल त्यांनी जर यामध्ये काम केलं असतं तर तुम्हाला संधी मिळाली नसती. तुम्ही तर गेला होतात कॅनडाला. मी तर माझे खूप सारे सिनेमा मग मी माझ्या मित्राला म्हणालो की नाही, मला परत गेलं पाहिजे. मग मी परत आलो. तो बऱ्याच वर्षांपर्यंत तुम्ही कॅनडाचे सिटिझन्स बनून हो, राहिलात. नक्कीच. कारण ते मी बघतच नव्हतो. मला थोडीच मला असं आहे की मी आहे तर भारतीयच, आणि असं नाही की आपल्या देशामध्ये लोक बाहेर नाही जात काम करण्यासाठी, किंवा बाहेरून लोक आपल्या देशात नाही आहेत काम करण्यासाठी. काम करण्यासाठी जात आहे. मग त्यामध्ये मी तिकडे राहायला लागलो तर माझा पासपोर्ट तिकडचाच झाला. मग त्याच्यानंतर जेव्हा इथे आलो, इथे येऊन मग मी ही गोष्ट नोटच नाही केली की मला पासपोर्ट चेंज करायचा आहे. त्यानंतर जेव्हा मी काही ट्विटरवर वाचायला लागलो की लोकांचं आणि फॅन्स आणि हे की मी आपलं बदललं पाहिजे, तर मी अप्लाय करून पटापट बदलून टाकलं. त्यावेळी लोक असं म्हणत होते की टॅक्स वाचवण्यासाठी हे नाही, टॅक्स नाही वाचवला. सिटिझन बनून राहिले. तुम्ही जर पासपोर्ट तुमचा कॅनेडियन असेल तर तुम्हाला तुमचे टॅक्सेस भरावे लागतात, आणि द सोर्स जिथे तुम्ही कमवता, त्यामुळे माझा सोर्स इथे होता. मी माझे टॅक्सेस कायम इथे भरायचो. नाही, ही चुकीची गोष्ट आहे. आणि जेव्हा त्यावेळी सुद्धा माझ्याकडे कॅनेडियन पासपोर्ट होता तेव्हा मी माझे टॅक्सेस भरायचो, आणि मी हायेस्ट टॅक्स पेअर होतो त्यावेळी सुद्धा. मग आता तुम्ही भारताचे नागरिक बनले आहात प्रॉपरली. हो, अगदी. आजपासून 2 वर्षांपूर्वी. आणि मी तसंही भारतीयच होतो. मी कुठेच गेलो नव्हतो.
मी पुन्हा एकदा सांगतो आहे, त्यावेळी सुद्धा सगळे टॅक्सेस मी भारतामध्येच द्यायचो. कॅनडामध्ये एक एक फुटकी कवडी सुद्धा नाहीये. इथेच दिलंय मी. तर आता आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर भारतीय नागरिक अक्षय कुमारवर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. हे मी शिकलो होतो, कारण काही म्हणजे काढण्यासाठी अशी कुठली तरी नस दाबावी लागते की मी तुमचं सुद्धा घड्याळ काढू शकतो आणि मी कोणाचंही घड्याळ काढू शकतो. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपले पाहुणे आहेत सुपरस्टार अक्षय कुमार. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये सुपरस्टार अक्षय कुमार यांच्यावर आरोप आहे की हे सगळ्यांची चेष्टा करतात. आता बघा, चेष्टा उडवण्याचं सगळ्यात ताजं उदाहरण आहे तुमचा जो नवीन सिनेमा आहे जॉली LLB 3. हो. या सिनेमामध्ये तुम्ही काळ्या कोटाची, वकिलांची, त्यांच्या अटायरची, एवढंच नाही तर जज साहेबांची, सगळ्यांची खूप आरामात चेष्टा उडवली आहे. मुद्दा हा नाहीये. ज्युडिशरीचा मी खूप आदर करतो, परंतु त्या सिनेमामध्ये असं दाखवलं जातं आणि आपण बघितलं सुद्धा आहे की काही लोअर कोर्टामध्ये असं होतं, हे होतं. याच्या अशा खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या खऱ्या आयुष्यामध्ये त्यांनी म्हणजे सुभाष कपूर जे आमचे रायटर डिरेक्टर आहेत त्यांनी येऊन हे बनवलं आहे. आता हे खऱ्या आयुष्यातील आहे. त्यामध्ये म्हटलंय की कबीरा इस संसार में सबसे सुखी वकील, जीत गए तो मोठी फीस, हार गए तो अपील. हे बघा, हे यांना माईक द्या. तुम्ही आता जेव्हा ब्रेक दिला होता तेव्हा त्यांनी सांगितलं की हे सुद्धा वकील आहेत. आता तुम्ही सांगा, हा या लाईनवरती तुमचा काय विचार आहे? जे तुम्ही सांगितलं सर, जर जिंकलो तर मोठी फी आणि जर हारलो तर हायकोर्ट आणि एडीजी अपील. झालं मग. आता मी काही म्हणालो का? सगळ्यात सुखी आहे सर वकील. खरं म्हणाला. थँक्यू सो मच सर. थँक्यू. काही वकील हे घेऊन कोर्टामध्ये गेले चॅलेंज करण्यासाठी, या फिल्मला थांबवण्यासाठी. नाही, मी त्यांना हात जोडून हेच अपील करेन की असं करू नका. असं नका करू. हे ॲट द एंड ऑफ द डे इट इज जस्ट अ फिल्म. इट्स जस्ट अ फिल्म अँड नथिंग सिरियस अबाउट. यामध्ये जो मुद्दा आहे तो शेतकऱ्यांचा मुद्दा आहे. तो बघा, त्याला बघा, संपूर्ण सिनेमा समजा. आणि तुम्हाला आधी पार्ट 1 मध्ये सुद्धा असंच झालं होतं, मग रिट्रॅक्ट होऊन मग पार्ट 2 मध्ये सुद्धा असंच झालं होतं, परत रिट्रॅक्ट झालं. ठीक आता आहे. अक्षय, मी हा सिनेमा बघितलाय. आता जज साहेब म्हणतायत, वकील साहेब, जांग्या बदलल्याने जुलाब थांबत नाहीत. मग ते तर जज साहेबांना मी तर नाही थांबवू शकत आणि नाही मी त्यांचे जुलाब थांबवू शकत. तर मला नाही माहित. हा ते तो सीन असा आहे. तुम्ही जर सिनेमा बघितला आहे आणि तो सीनच असा आहे. अँड दॅट इज हाऊ ही वॉज टॉकिंग. अँड आम्ही सौरभ शुक्लाजींचं जे कॅरेक्टर आहे ते असंच दाखवलं आहे की ते अशा म्हणी म्हणत असतात. आणि तुम्ही त्या म्हणींचा फायदा घेऊन जुलाबाचं कारण सांगून कारवाई थांबवतात थोडा वेळ. तुम्ही एक काम करा रजतजी, सगळा सिनेमा यांना सांगून टाका. सगळा सिनेमा सांगून टाका. पण मी असं म्हणेन अक्षय, ही खूप इंटरेस्टिंग फिल्म आहे आणि यामध्ये खूप चांगला मेसेज तुम्ही दिला आहे. परंतु तुमची जी चेष्टा करायची सवय आहे ती केवळ सिनेमापर्यंत लिमिटेड नाहीये, सेटवर सुद्धा. आता सारा अली खान सांगत होती की तुम्ही त्यांना प्रसाद सांगून लसूण खायला दिलात. झालं असेल. हे बघा, चेष्टा करणं चांगली गोष्ट आहे. आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही मला हे विचारलं होतं की हाऊ डू आय कीप माय सेल्फ फिट अँड यंग. अँड सो हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. हसणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मस्करी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. परंतु अशी मस्करी जी कुणाला नुकसान नाही पोहोचवणार, ज्यामुळे कुणाला वाईट नाही वाटणार, मनाला नाही लागणार. आता इथे तिला लसूणच खाऊ घातला ना. तिला लसूणच खाऊ घातला तर तिच्या प्रकृतीसाठी सुद्धा चांगली गोष्ट आहे. आणि मग नंतर माझ्या अगेन्स्टच तिला सीन करायचा होता. जर मग तोंडातून लसूणचा सुगंध किंवा दुर्गंध आला तर मलाच येणार आहे. मग त्यामुळे तर ठीक आहे. मग काय त्याला. तुमच्या चेष्टेवर अमिताभ बच्चन म्हणाले की जर सेटवर अक्षय बरोबर हात मिळवला मग त्याच्यानंतर आपल्या अंगठ्या, आपलं घड्याळ मोजून घेतलं पाहिजे. हो, मी अमिताभ साहेबांचं मी घड्याळ काढलं होतं. हो, मला येतं की लोकांचं घड्याळ कशी चोरायची त्यांना समजून न देता. हे मी शिकलो होतो
कारण असं काहीतरी म्हणजे काढण्यासाठी कुठली तरी अशी नस दाबावी लागते. मी तुमचं सुद्धा घड्याळ काढू शकतो आणि मी कुणाचंही घड्याळ काढू शकतो. परंतु हे मी कधी सामान्य आयुष्यामध्ये वापर करून माझ्या जवळ ठेवलं नाहीये. परत घड्याळ त्यांना दिलं होतं. मग कधी आपल्या वाईफचं घड्याळ काढण्याचा प्रयत्न केलाय? मी जर तो प्रयत्न केला तर ती माझं आयुष्यच काढून टाकेल. परंतु कधी कधी मी पाहिलं की तुम्ही त्यांना सुद्धा सोडत नाही. तुम्ही म्हणालात की त्या सिनेमाच्या सेटवर येत नाही कारण त्या सिनेमाचा द्वेष करतात, कारण त्यांचे 12 पैकी 11 सिनेमे फ्लॉप झालेत. हो, अगदी. ती स्वतः मला म्हणते की तिने आयुष्यामध्ये आपल्या 12 सिनेमे केले, एकच सिनेमा चालला. आणि तिला रायटर बनायचं होतं. शी वॉन्टेड टू बी अ चार्टर्ड अकाउंटंट अँड शी वॉज अ व्हेरी इंटेलिजंट चाइल्ड. अँड तिला कधी सिनेमाची आवड नव्हती, परंतु परिस्थिती अशी झाली की तिला इंडस्ट्रीमध्ये यावं लागलं. आणि खूप लवकर, मग तुम्हाला सांगतो मी, सर, जेव्हा तिचा एक सिनेमा येणार होता आमिर खान साहेबांबरोबर, जो होता मेला, तर वी वर हॅव्हिंग म्हणजे त्याच्या आधी म्हणजे वी वर हॅव्हिंग अन अफेअर विथ इच अदर अँड वी वर गोईंग अराउंड. अँड तर मी तिला म्हणालो होतो की लेट्स गेट मॅरिड. तर तिला नव्हतं करायचं लग्न. तर ती म्हणाली, हो मी करेन, परंतु हा मेला सिनेमा नाही चालला तर मी करेन. आणि तो मेला सिनेमा सगळीकडे म्हणजे खूप मोठा होता की हा जो आहे आमिर खान साहेबांचा सिनेमा आहे आणि धर्मेश दर्शन डिरेक्टर आहे आणि हा सिनेमा नक्कीच चालेल. मग परत तीच गोष्ट माझ्या नशिबामध्ये होती. सॉरी आमिर खान साहेब, तुमचा तो सिनेमा नाही चालला, परंतु माझं लग्न तुमच्यामुळे झालं. म्हणजे जेव्हा कधी कुठे कोण फेल होतो तर त्याचा फायदा तुम्हाला नाही, होतो. तो कोणाला ना कोणाला तरी फायदा होईलच ना. आज बघा, एखादा कोणी बिझनेसमॅन जो पैसा त्याचा बिझनेस फ्लॉप होतो, खाली येतो, तर कोणाचा तरी फायदा झाला असेल. तर ती तशी गोष्ट पण आहे. हे खरं आहे का की लग्न खूप सिक्रेट पद्धतीने केलं होतं, लपून? नाही, लपून नाही केलं. कुणाला नाही, माहीतच कुणाला नव्हतं? बोलवलं नाही, ते होतं. कुणाला बोलवलं नाही, मी कुणालाच सांगितलं नाही. मी तर उलट शूटिंग करत होतो संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि ती सुद्धा शूटिंग करून आली आणि आम्ही ठेवलं होतं माझ्या एका मित्राच्या टेरेसवरती. आम्ही लग्न केलं होतं माझ्या. आमिर खान सांगतात की त्यांना जेव्हा सांगितलं तुमच्या वाईफने फोन करून की लवकर या, मी लग्न करते, तेव्हा त्यांना वाटलं की ते एखादं स्वप्न का बघताय. नाही होऊ शकत? लग्न जे असतं, अफेअर जे असतं, ते असे लवकर असंच होतं. त्याला काय म्हणतात? पटमंगनी, त्याला म्हणतात चटमंगनी पट शादी. चटमंगनी, पटमंगनी. हे सुद्धा खरं आहे का की तुम्हाला वाटतं की तुमची बायको खूप बोलते म्हणून तुम्ही कोडवर्ड सांगितलं की जास्त बोलत असेल तर काय म्हणायचं? चष्मा घाला. हे बघा, ते आहे की सगळ्यांच्या समोर नाही बोलू शकत शब्द, परंतु आज तर ती सगळ्यांच्या समोर बोललीच आहे की आमचा एक कोडवर्ड आहे की जेव्हा मला माहिती आहे, कारण माय वाईफ इज म्हणजे पटकन अशी बोलून जाते, देअर इज नो फिल्टर. एकदा जेव्हा आमचं नवीन लग्न झालं होतं, तर पहिल्यांदा मी तिला माझा सिनेमा जाऊन एका ट्रायल शोवर घेऊन गेलो होतो. ट्रायल शोला घेऊन गेलो होतो, तर रजतजी तिथे एक जो प्रोड्युसर होता त्याने येऊन विचारलं, वहिनी कशी वाटली फिल्म तुम्हाला? तर ती म्हणाली, इट्स अ शिट मूव्ही. मी तिकडे बघतोय. मी म्हणालो गेलो. आता हा माणूस तर मला कधीच घेणार नाही सिनेमामध्ये. मग मी तिला जाऊन समजावलं की असं नाही बोलायचं. यू कॅन बी डिप्लोमॅटिक. नो, आय एम लाईक धिस. मी काळ्याला काळाच म्हणणार, पांढऱ्याला पांढरच म्हणेन. मग चालत राहिलं. मग जाऊन मी तिला हळूहळू समजावलं. मग आम्ही एक ठेवलं आहे की कधी जेव्हा कधी मी काही जास्त बोलेन, मला कंट्रोल करायचं असेल तर मला म्हण, ट्विंकल चष्मा घाल. तर बस हे आहे. हे मला तुमच्याकडून शिकावं लागेल, कारण मी सुद्धा हेच फेस करतो नेहमी. मग आज सगळ्यांसमोर तुम्ही सांगा, तुमचा कोडवर्ड काय आहे? ते तर गपचूप सांगावं लागेल ना, कारण ती डायरेक्टर आहे, तिच्या लक्षात येईल लगेच. चला, काय मग.
जनतेमधून 1-2 प्रश्न घेऊ शकतो इकडे. माझा हा प्रश्न आहे तुम्हाला, की तुमची पत्नी आहे जी खूप आधुनिक विचारांची आहे, वेस्टर्नाइज्ड आहे. मग मी काय जुना झालो की काय? हो सर, ऑफकोर्स. पण तुम्ही खूप पारंपरिक आहात सर. पारंपरिक आहे हो. हो. त्यांचं कदाचित म्हणणं असं आहे की तुम्हा दोघांची जर टेस्ट इतकी वेगवेगळी आहे, शी थिंक्स लेफ्ट अँड आय थिंक राईट. कम्प्लिटली आम्ही दोघे वेगळे आहोत. तुम्ही नेहमीच बरोबर असता सर. आय नेहमीच बरोबर असता. एम ऑलवेज राईट. ओके. नाही कधी नाही. द लेफ्ट पर्सन शी इज राईट फॉर मी. माय वाईफ इज ऑलवेज राईट. परंतु आमच्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे. आम्हा दोघांना लवकर झोपायला आवडतं आणि लवकर उठायला आवडतं. सो दॅट हॅज मेड आवर लाईफ व्हेरी सिम्पल. शी ऑल्सो लाईक्स वॉचिंग फिल्म्स. आय ऑल्सो लाईक वॉचिंग फिल्म्स. शी ऑल्सो डझंट लाईक पार्टी. शी डझंट लाईक टू गो आउट. इवन आय ऑल्सो डोंट लाईक. सो हळूहळू काही गोष्टी आहेत ज्या मॅच झाल्या. म्हणजे असं समजा की 20% मॅच झाल्या, 80% नाही झाल्या मॅच. परंतु ते 20% इतकं स्ट्रॉंग आहे, त्या 80%ला धरून ठेवतं. हे खरं आहे का की तुम्ही दोघे जेव्हा सिनेमा बघायला बसता तेव्हा हॉरर सिनेमाच बघता? हो सर, अगदी. आम्हाला खूप आवड आहे दोघांना. हॉरर सिनेमा बघण्याची खूप आवड आहे. अँड शी लाईक टू वॉच हॉरर फिल्म्स ओनली विथ मी. कारण तिला थोडी भीती वाटते बघताना, परंतु तिला मजा सुद्धा येते. बट शी कॅनॉट वॉच इट अलोन. शी ऑलवेज वॉच इट विथ मी. एक प्रश्न आणखी घेऊ शकतो आपण? मी एक व्हिडिओ बघितला होता तुमचा, खूप व्हायरल झाला होता सोशल मीडियावर. तुम्ही कुठेतरी बाहेर फिरायला गेला होतात आणि एक फॅन तुमचा व्हिडिओ करत होता आणि तुम्हाला खूप राग आला होता. तुमचं यावर काय म्हणणं आहे? नाही, मी रागवलो नव्हतो. तसं मी कधी चिडत नाही लवकर. आय वॉज जस्ट आस्किंग हिम, रिक्वेस्टिंग हिम की बाळा मी शॉर्ट्स घातले आहेत, नको घेऊस. परंतु त्याने ऐकलं नाही. ठीक आहे, मग मी निघून गेलो त्याच्यानंतर. बट हो, कित्येकदा असं होतं जेव्हा तुम्ही अब्रॉडमध्ये असता किंवा तुम्ही इकडे तिकडे फिरत असता, ते होणारच आहे. कारण तुम्ही पब्लिक प्रॉपर्टी आहात, मी पब्लिक प्रॉपर्टी आहे. आणि जर कोणाला माझा फोटो काढायचा असेल, आय कॅन ओनली रिक्वेस्ट की नका काढू बाबा, इट विल बी ग्रेट. परंतु जर कोणाला ऐकायचं नसेल तर मी काही बोलत नाही. कर बाबा, तुझी मर्जी, तुझा फोन आहे, तू हवं ते कर. आणि मग मीम्स बनतात तुमचे खूप. हा, मग मीम्समध्ये मी तर खूप पुढे आहे. एकापेक्षा एक इंटरेस्टिंग आहेत. काही मला लोकांना दाखवायचे आहेत. हे बघा, हे एक एक करून मी जरा याच्याबद्दल बोलतो. हा जो सलमान बरोबर तुमचा जो इतका सुंदर फोटो आहे, त्याच्यामध्ये म्हणतात की एक निघून गेली तर काय झालं? मग पब्लिकनेस बनवलं आहे. मला तर हे माहीत सुद्धा नव्हतं. आणि तेव्हा आम्ही जेव्हा हे सगळं करायचो, सिनेमे केले आहेत, आम्हाला तर माहीत सुद्धा नव्हतं हे मीम्स म्हणून काहीतरी गोष्टी येणार आहे. हे तर आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं. हे तर आलं. परंतु याच्याबद्दल रजतजी मी तर काय म्हणू. परंतु यांची क्रिएटिव्हिटी कमालीची आहे. तुमचा एक तो अर्धा डायलॉग उचलतात आणि मग त्यामध्ये स्वतःचा जोडतात. हो, तुम्ही म्हणालात तेरी शकल अच्छी नाहीये, तर ते म्हणाले बातें तो अच्छी किया कर. नाही, ते संपूर्ण माझंच आहे. ते संपूर्ण माझंच आहे रजतजी. तेरी शकल अच्छी ना हो तो बाती अच्छी किया कर. माझं हे माझ्या फिल्मचा डायलॉग आहे हा. 2 सिनेमांमध्ये मी अशी लाईन बोललोय. मी असं ऐकलंय की असे डायलॉग तुम्ही स्वतःच लिहिता. हो, हा दिल्ली 6चा राहणारा होतो, तरी ह्या सगळ्या काही लाईन्स ज्या आहेत त्या तिथूनच येतात. जसं ते क्या हाले रुपा नहा लिया क्या. तर ही खूप अशा साऱ्या लाईन्स आहेत ज्या ऑटोमॅटिक येतात. इट जस्ट कम्स आउट ऑन इट्स ओन. असे सुद्धा डायलॉग पाहिले मी ज्याच्यात तुम्ही म्हणताय की जिसने सोचा मैं डर गया वो साला अर्थी पर घर गया. हे कधी म्हणालो मी? कोणत्या सिनेमामध्ये? अच्छा, रावडी राठोड. मी विसरलो. जो आधी आला होता जॉली, त्यामध्ये तुमचा डायलॉग होता की अदब की पुडिया बनाकर पिछवाड़े डाल देंगे. मग असं तर नाही ना की बोलतच असतात लोक म्हणतातच बेटा मारूंगा ऐसे पिछवाड़े पे. तर बोलतात. तर मग अगेन ॲज आय टोल्ड, इट इज द कॅरेक्टर विच इज टॉकिंग. मी असं नाही बोलत. मी ते माझं फक्त कॅरेक्टर आहे जे बोलतं.
ही क्रिएटिव्हिटी तुमची समजायची की या प्रकारचे डायलॉग? काही क्रिएटिव्हिटी आहे, काही डिरेक्टरकडून, रायटरकडून येतात. तर मिळालेलं जुळलेलं सरकार आहे. आता लोक असं म्हणाले की नींद मेरी किसने चुराई, मग ते म्हणाले की व्हॉट्सअप, इन्स्टा आणि फेसबुक. हो. मग खरंच आता या गोष्टींमुळे झोप उडते का? नाही, मी सोशल मीडिया थोडंफार बघतो, परंतु असं नाही की माझी झोप आय थिंक माझं टाईम असेल फोनवर आणि हे सगळं मिळून काहीतरी 15-20 मिनिटं. बट मी हे नक्कीच म्हणेन की हे ज्याने कोणी मीम बनवलं आहे, मी कित्येकदा लोकांना पाहिलंय की 4-4, 5-5, 6-6 तास ते लागलेले असतात, स्क्रोलिंग करत असतात. आणि आय हॅव सीन, लेट मी जस्ट टेल यू, देर आर लॉट ऑफ यंगस्टर्स हिअर. अगेन, आय एम नॉट गिविंग यू ज्ञान ऑर एनिथिंग, परंतु इट डज अफेक्ट युअर दिस बोन. कारण तुम्ही कायम खाली बघत असता आणि तुम्ही बघू शकता अनेक माणसं हू आर गेटिंग हम्प हिअर देअर अँड विच विल ॲक्च्युली विच इज नॉट गुड. सो मी तुम्हा सगळ्यांना हीच रिक्वेस्ट करू शकतो की नका जाऊ इतकं काही, नका सोशल मीडियावर इतकं बघा. नक्कीच जे तुम्हाला बघायचं आहे, परंतु कीप अ टायमर विथ युअर सेल्फ. तुम्ही माझ्या मुलांसाठी सुद्धा मी हे केलं आहे. माझी मुलगी जी आहे तिला टायमर आहे की ती इतक्या वेळापेक्षा जास्त बघू शकत नाही. कारण खरंच आपण हे मी असं बघितलंय की सर, इतके लोक जे आहेत ना, सगळे इंडोरच असतात, हे सगळं बघतात आणि आउटडोर कोणी खेळायला नाही जात. आजकाल आउटडोर गेम्स भरपूर कमी झाले आहेत. आणखी एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये अक्षय कुमार यांच्यावर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. आता पाडलं मी तर मग माझी चूक नाही. नाही पाडणार सर. चला, तयार आहात ना? वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपले पाहुणे आहेत सुपरस्टार अक्षय कुमार. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये सुपरस्टार अक्षय कुमार यांच्यावर आरोप आहे की हे गरजेपेक्षा जास्त रिस्क घेतात. अक्षय, तुमचे इतके फॅन्स आहेत, ते तुम्हाला पसंत करतात ऍक्शन रोलमध्ये. यांना वाटतं की तुम्ही हेलिकॉप्टरमधून उतरावं, हात लावला तर ट्रक थांबली पाहिजे, मशीन गन चालवावी, यासाठी तुमच्यावर प्रेम करतात. परंतु तुम्ही या सगळ्या गोष्टी सोडून दुसरीकडेच जातायत. नाही, सगळ्या गोष्टींसाठी प्रेम करतात. मी कॉमेडी केली आहे. कॉमेडी आवडते तुम्हाला? तर ॲक्शन आवडते? तर सोशल सिनेमे? तर काय? कॉमेडी हे बघा, कॉमेडी सगळ्यात जास्त ते म्हणतात आवडते. परंतु तुम्ही काय करता बघा, तुम्ही बनवला टॉयलेटवर सिनेमा. बघा, शौचालयावर सिनेमा बनवणं चांगली गोष्ट आहे. कारण तुम्हाला सांगतो, हा सिनेमा आहे, जी स्क्रिप्ट आहे 5 वर्षापासून माझ्या इंडस्ट्रीमध्ये फिरत होती. कोणीच बनवायला तयार नव्हतं. तर मला जेव्हा दिसली तर मी म्हणालो मी बनवेन. या सिनेमाचं टायटल टॉयलेट एक प्रेमकथा कोणालाच करायचं नव्हतं. पण ही जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती आहे. आपल्या देशाचा हा प्रॉब्लेम आहे. स्त्रियांचा प्रॉब्लेम आहे, जो शेतामध्ये जावं लागतं त्यांना. आणि यू कॅन इमॅजिन की सकाळी जाऊ शकतात किंवा लेट नाईट जाऊ शकतात, नाहीतर सगळा दिवस त्यांना आपली जी टॉयलेट असते ती थांबून ठेवावी लागते. अँड इट इज अ व्हेरी डिस्गस्टिंग थिंग दॅट वुमन हॅज टू फेस. म्हणून आय थॉट यामध्ये माझं एक योगदान असू शकतं की मी एक सिनेमा बनवू शकतो. तर यामध्ये म्हणून मी माझ्या कंपनी अंतर्गत हा सिनेमा बनवला. मग मी सॅनिटरी पॅडवर सुद्धा फिल्म बनवली, पॅडमॅन म्हणून आहे. ॲक्च्युली मी तुम्हाला सांगतो, माझी भाची आहे, तिची एक मैत्रीण होती. तर ती 4-5 दिवसांपासून माझ्या भाचीच्या घरी होती. तर मी असंच विचारलं होतं की ही 3-4 दिवसांपासून राहते, तर इथेच बाजूला तर राहते. तर ती म्हणाली होती की तिच्या घरी पूजा आहे. तर तिचे आई वडील म्हणाले आहेत की तू कुठल्या तरी फ्रेंडकडे राहा, कारण तिला पिरियड्स चालू होते. अँड दॅट शुक मी की हाऊ कॅन समबडी रिमूव्ह अ वुमन हू इज हॅव्हिंग पिरियड्स, कारण त्यांच्या घरी पूजा चालू आहे. ते एका प्रकारे अनक्लीन्ड म्हणून मानलं गेलं होतं. आणि मला वाटलं की मला त्यावर सिनेमा बनवायचा आहे. आणि जे काही मी
कुठून केले. याची ही जी स्टोरी आली? स्टोरी माझ्या वाईफने आणि बाल्की साहेबांनी लिहिली होती. बाल्की जे डिरेक्टर होते, दोघांनी मिळून या स्टोरीबद्दल. आणि माय वाईफ हॅड गॉन अँड So ज्यांच्यावर ही स्टोरी आधारित होती त्यांना भेटून आली होती. शी हॅड चेस्ड देम अँड जवळजवळ 4 महिने लागले होते टू चेस हिम अँड टू कन्व्हिन्स हिम टू गिव्ह हिज राईट्स. सो तेव्हा जाऊन सिनेमा बनवला. असे खूप सारे सिनेमा आहेत. आणि मग एअरलिफ्ट बनवला होता जो एका खऱ्या त्याच्यावर आधारित आहे की कसे आपल्या एअर इंडियाने जाऊन 1.5 लाखापेक्षा जास्त लोकांना 1,70,000 लोकांना एअरलिफ्ट करून घेऊन आले होते. दॅट वॉज अ अमेझिंग स्टोरी. आय वॉज व्हेरी लकी इनफ टू गेट दॅट स्टोरी देन. असे माझ्या कंपनीने जवळजवळ 30 ते 40 सिनेमे बनवले आहेत. मग हे जे सिनेमे आहेत ज्याचा आपण उल्लेख करत आहोत, टॉयलेट एक प्रेमकथा किंवा पॅडमॅन किंवा एअरलिफ्ट, हे कमर्शियल सक्सेस झाले? तुम्ही पैसा नाही, कमवलात का? आय कमर्शियली जर मी एक सिनेमा जसा रावडी राठोड केला, दुसरा पार्ट जर केला त्याचा किंवा सिंगिस किंग केला किंवा नमस्ते लंडन केला, दॅट वुड बी 3 times more successful. I chose to do this kind of movies because it is not about only the success. It is about आज सुद्धा ते सिनेमे लोकांच्या डोक्यामध्ये आहेत. आज सुद्धा तो सिनेमा आय एम सो प्राऊड टू से की आपलं सरकार टॉयलेट एक प्रेमकथा, पॅडमॅन लोकांना गावांमध्ये दाखवते. म्हणजे त्यांच्या सुद्धा डोक्यामध्ये ही गोष्ट आणखी आतपर्यंत जाईल. सो फॉर मी माय विक्टरी इज दॅट. कित्येकदा तर लोक असं म्हणतात की तुम्ही सिनेमे सरकारला खुश करण्यासाठी बनवता. सर, लोकांचं काय, ज्यांना जे बोलायचं ते बोलू दे. आय एम व्हेरी प्राऊड दॅट आय मेड इट. मी त्याच्यावर कोणाला तरी बोलणं की हा तुम्हाला प्राईम मिनिस्टरला खुश करायचं, हो बाबा मला खुश करायचं आहे. जे काही असेल, मला माझ्या देशाला खुश करायचं आहे, माझ्या देशासाठी बनवायचं आहे. सगळ्यात आधी माय मोटो इन लाईफ इज ऑलवेज बीन आधी देश. जेव्हा पंतप्रधान लाल किल्ल्यावरून शौचालयाबद्दल बोलले होते तेव्हा लोकांनी त्यांची सुद्धा थट्टा उडवली होती की काय प्राईम मिनिस्टर आहेत, शौचालयाबद्दल बोलतायत. असे तर खूप सारे लोक आहेत. मी पंतप्रधानजींचा जेव्हा इंटरव्ह्यू घेतला होता त्यावर सुद्धा थट्टा उडवली होती लोकांनी. ठीक आहे, थट्टा उडवता येते, ते उडवू तर दे ना. तुम्ही त्यांना विचारलं होतं की आंबा कसा हो, हातात? विचारलं. मग मी आय हॅड गॉन ॲज अ व्हेरी सिम्पल पर्सन टू नो व्हॉट माय प्राईम मिनिस्टर, म्हणजे सामान्य माणूस कसा विचार करतो, सामान्य माणसाचे कशा प्रकारे विचार करतात. व्हॉट इज ही ॲज अ नॉर्मल पर्सन. आय डोंट वॉन्ट टू नो अबाउट द प्राईम मिनिस्टर साइड्स ऑफ हिम, दॅट व्हॉट ही कुठलं बिल पास केलं, कुठलं. आय एम नॉट इंटरेस्टेड इन पॉलिटिकल पार्ट ऑफ इट. ही वॉज असं घड्याळ त्याने उलटं घातलं होतं. तर मी त्यांना विचारलं की सर, तुम्ही घड्याळ असं उलटं घालता तर का घालता? मग मी त्यांच्या पगाराबद्दल मी तुम्हाला सॅलरी किती मिळते आणि मग सॅलरी तुम्ही तुमच्या आईला देता का? आय आस्क हिम नॉर्मल क्वेश्चन, तुम्ही आंबा खाता का? यात काय चुकीचं आहे? मला जाणून घ्यायचं होतं त्याबद्दल. अँड त्यांनी उत्तर दिलं आणि त्यांचा मोठेपणा होता की त्यांनी मला ज्या प्रकारे उत्तर दिलं. सो आय टूक. तुम्ही त्यांचा घड्याळ चोरला नाहीत ना? हो, मला देशातून बाहेर जायचंय का? अक्षयजी, तुमच्या पॅडमॅन मूवीने इतकं इन्स्पायर केलंय मला. मी एक शिक्षक Oh, म्हणून lovely. सांगते. आणि तेच इन्स्पिरेशन घेऊन आम्ही शाळेत पॅडमॅन सारखं सेम मशीन लावलंय आणि आम्ही मॅन्युफॅक्चर करतो ते दॅट इज पॅड्स. लवली. आणि आमचे स्टुडंट्स एनजीओ मध्ये जाऊन ते देतात. मग त्याच्यामध्ये कॉइन टाकावं लागतं, नाही, मग पैसे तुम्ही नाही ते मग सर, नंतर. आम्ही ते बनवतात. मशीन नो, सो इज इट फ्री ऑफ कॉस्ट और फ्री ऑफ कॉस्ट? फ्री ऑफ कॉस्ट. व्हेरी लवली. आणखी एक सिनेमा तुम्ही बनवला होता, OMG 2. हो, मी सेक्स एज्युकेशनवर बनवली होती. हो, इट वॉज अ बिग थिंग विच आय वॉन्टेड टू मेक ऑन सेक्स एज्युकेशन. अँड मला त्याच्यावर मला आज सुद्धा आठवते की कुठल्या सेन्सरवाला मला म्हणाला होता, यार ही कसली गोष्ट झाली, तुम्ही सेक्स एज्युकेशनवर सिनेमा बनवला. म्हणलं घ्या, हे पहिल्यांदा मी ऐकलं आहे. आपल्या देशामध्ये पॉप्युलेशन आहे 1.5 बिलियन. डोंट यू थिंक की वी रिक्वायर सेक्स एज्युकेशन मोर दॅन एनी अदर नेशन? अँड इट वॉज व्हेरी ॲस्टॉनिशिंग थिंग. अँड आय एम व्हेरी ग्रेटफुल टू द पीपल ऑफ इंडिया दॅट दे लाईक द फिल्म अँड द फिल्म डिड अ व्हेरी गुड बिझनेस. मग OMG 2 मध्ये मेसेज सुद्धा दिला आणि पैसा सुद्धा कमवला. हो, अगदी कमवलं. आय टूक अ बिग रिस्क ऑफ मेकिंग दॅट फिल्म अँड आय बिलीव्ह इन इट. अँड म्हणजे तो खूप एक मोठा
मोठा सिनेमा होता, कारण मी सेक्स एज्युकेशनवर सिनेमा बनवला, सिनेमा मास्टरेशनवर बनवला मी. अँड इट इज विच इज समथिंग विच पीपल डोंट नो, चिल्ड्रन डोंट नो मच अबाउट इट, हाऊ टू हँडल दॅट. हा खूप महत्त्वाचा भाग आहे आयुष्याचा. अँड आय वॉज बोल्ड इनफ टू मेक दॅट फिल्म. नाही, खरंच खूप चांगलं काम केलं होतं, यात काही शंकाच नाहीये. अशा कुठल्या तरी विषयावर सिनेमा बनला पाहिजे आणि इंटरेस्टिंग पद्धतीने बनला अगदी पाहिजे. मी एंटरटेनमेंटच्या दृष्टीनेच बनवला होता. 1-2 प्रश्न घेऊ शकतो आपण. सर, माझा प्रश्न असा आहे की आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे की तुम्ही वकिलीशी रिलेटेड खूप फिल्म्स केलेल्या आहेत. मग तुमच्या मनात असं कधी आलंय की आपण LLB करूया? LLB ची डिग्री? मी माझं शिक्षण नाही केलं आणि मी LLB करणार. नाही सर, म्हणजे तुम्ही खूप भूमिका केल्या आहेत ना वकील म्हणून, तर असं तुमच्या मनात नाही आलं का की मी LLB केलं असतं? नाही मॅम, माझ्या डोक्यामध्ये अजिबात नाही आलं आणि तुमच्या बोलण्यानंतर सुद्धा अजिबात येणार नाही. तुम्ही असे एकमेव ऍक्टर आहात जे हिरोईनला हवेत उडवून गोल फिरवून कॅच करता आणि हिरोईनला सुद्धा खूप सेफ वाटतं. मग माझी अशी इच्छा आहे की तुम्ही मलाही असंच उचलावं. तर तुमची इच्छा आहे की मी तुम्हाला उचलावं हो आणि हवेमध्ये फिरवावं. हो. या या इकडे या. असं असं. कसं? चला, आता पाडलं तर मग माझी चूक नाहीये. नाही सर, पाडणार नाही. चला, तयार आहात ना? Okay. Okay. Thank you. इथे आणखी एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालत मध्ये अक्षय कुमार यांच्यावर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. पैसा हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, बरोबर ना? वी हॅव टू कोणीतरी बी. म्हटलं होतं ना की पैसा खुदा तो नहीं, लेकिन खुदा की कसम खुदा से कम भी नहीं. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपण खटला चालवत आहोत, प्रश्न विचारत आहोत सुपरस्टार अक्षय कुमार यांना. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालत मध्ये सुपरस्टार अक्षय कुमार यांच्यावर आरोप आहे की हे पैशावर खूप प्रेम करतात. तुम्ही जिथे कुठेही जाता, पब्लिक फंक्शन मध्ये, तेव्हा गाणं वाजतं तू पैसे पे क्यों मरती है, बारिश कर दो पैसे की. लोक म्हणतात की अक्षय कुमार हे पैशावर खूप प्रेम करतात, पैसे उडवतात. सगळ्यात आधी मी जर पैसा कमवला तर कोणाकडून लुटला नाहीये. मी काम करून कमावला आहे. 8 वर्षांपासून मी सगळ्यात हायेस्ट टॅक्स पेअर आहे. सो इट कॅनॉट बी दॅट आय एम मनी माइंडेड ऑर मनी इज अन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ लाईफ. यू हॅव टू बी प्रॅक्टिकल. खोटं असेल जर कोणीही इथे म्हणालं की पैसा माझ्यासाठी काहीच नाही. पैसा हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, बरोबर ना? कोणीतरी म्हटलं होतं ना की पैसा खुदा तो नहीं, लेकिन खुदा की कसम खुदा से कम भी नहीं. पैसा, मी जो आहे पैसा कमावतो, आपला टॅक्स भरतो आणि त्या पैशांनी मी भरपूर सेवा करतो. हा माझा धर्म आहे, ही माझी पद्धत आहे. बाकी भले लोक काहीही म्हणू, मी असं त्यांच्या बोलण्यावर मी कधीच विश्वास ठेवत नाही. माझ्या मनाला माहीत आहे मी काय करतो. दॅट इज मोर दॅन इनफ. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो हे बोलणं का सुरू हो, हो. झालं. एक काळ होता जेव्हा तुम्ही म्हणायचात माझ्याकडून काहीही करून घ्या, नाचून घ्या, फीत कापून घ्या, बस पैसे द्या. जर तुम्हाला फीत कापून पैसे मिळत असेल तर घ्यायला पाहिजे की नाही? काय प्रॉब्लेम आहे? कुठलाही माणूस तुम्हाला द्यायला तयार आहे की माझ्या बर्थडेला या, मी तुम्हाला देईन. काय प्रॉब्लेम आहे? कोणी म्हणत आहे की माझ्या लग्नाला येऊन कॅन यू जस्ट डू अ परफॉर्मन्स फॉर 8 and 9 minutes? काय प्रॉब्लेम आहे? ते पैसे द्यायला तयार आहेत, त्याला आनंद मिळतोय, त्याच्या मुलांना आनंद मिळतोय, तर मी सुद्धा त्या आनंदामध्ये सामील होतोय आणि त्याच्या आनंदामध्ये मला पैसे मिळतो, तर मला काय प्रॉब्लेम आहे?
आणि हे बघा, जोपर्यंत तुम्ही कोणाकडून चोरी करत नाही आहात, जोपर्यंत तुम्ही कोणाला लुटत नाही आहात, तुम्ही कष्ट करत आहात, तोपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाहीये. मला वाटतं काही प्रॉब्लेम नाहीये इथे. जितके काही लोक बसले आहेत, सगळ्यांना पकडून सगळे काम करत आहेत पैशांसाठी. आय डोंट केअर व्हॉट दे हॅव टू से, मनी माइंडेड, नॉट मनी माइंडेड. मी कितीतरी आयुष्यामध्ये किती वेळा तरी असं झालंय साहेब की माझा प्रोड्युसर सिनेमा नाही बनवू शकला, कारण त्याच्याकडे ही खूप आधीची गोष्ट सांगतोय, नाहीये पैसे नाहीयेत. मी स्वतः पैसे देऊन त्यांचा आपला सिनेमा पूर्ण केलाय. आजपर्यंत मी साधारण 150 सिनेमे केले आहेत. माझा एक सुद्धा सिनेमा, रजत साहेब, एक सुद्धा सिनेमा कॅनमध्ये नाहीये. सगळे सिनेमे जे सुरू झाले होते, सगळेच्या सगळे रिलीज झाले. केवळ एक सिनेमा सोडून, ज्याचं नाव बदललं गेलं होतं, पूरब किल्ल्याचा पश्चिम का छेला. तो एक सिनेमा होता, त्याचं मग नाव बदललं गेलं. तो आजपर्यंत सिनेमा आहे, जो की कॅनमध्येच पडलेला आहे. अँड आय हॅव ट्राईड माय लेवल बेस्ट टू इवन गेट दॅट फिल्म कम्प्लीट अँड गेट रेडी अँड गिवन आउट. नाहीतर माझ्या आयुष्यामध्ये असा कुठलाच सिनेमा नाहीये जो मी रिलीज केला नाहीये. सगळं काही. दुसरी गोष्ट, कित्येकदा होतं सर, सिनेमा फ्लॉप होतो. तुम्ही इंडस्ट्रीमध्ये खूप जणांना ओळखता सर. तुम्ही इंडस्ट्रीमध्ये खूप जणांना, प्रोड्युसरांना ओळखता. तुम्ही काही प्रोड्युसरना विचारा सर, जर सिनेमा चालला नाही तर त्यांच्या पैशांचं नुकसान झालंय का? आय एम द फर्स्ट वन टू कम अँड टेल देम, डोंट पे मी माय रिमेनिंग मनी, फिनिश इट ऑफ. किंवा मी त्यांना चेक्स त्यांचे परत करतो. हे कारण असू शकतं, काही कपिलच्या शोमध्ये मी बोललो असेल, त्यामध्ये त्याने मला विचारलं होतं, 3 एपिसोड झाले नेटफ्लिक्सचे, तुम्ही आले नाही. मी म्हणालो, बाळा पैसे नाही मिळाले, का येऊ? तर जे मजेमध्ये मी अशा खूप साऱ्या गोष्टी बोलत असतो, अँड दॅट इज फन. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही या डिसिजनवर यावं की मी मनी माइंडेड पर्सन आहे. आय डोंट. बघा, मजेमध्येच अशा गोष्टी बोलल्यानेच एक परसेप्शन बनतं. परंतु सर, ते परसेप्शन घेऊन जर मी स्वतःलाच असं धरून ठेवू की स्वतःलाच सांगेन की नाही, अशी गोष्ट नाही बोलणार, काय मी माझं स्वतःच आयुष्य जगतोय. मी थोडी या स्ट्रेसमध्ये जगेन की हा माणूस काय विचार करेल माझ्याबद्दल. मी विचार करेन की माझं आयुष्य मला जगायचंय, हे माझं आयुष्य आहे, मला एकच आयुष्य मिळालंय, हेच आयुष्य आहे, हाच स्वर्ग आहे, हाच नरक आहे. देर इज नथिंग कॉल हेवन अप. दॅट इज व्हॉट आय बिलीव्ह. आणि देवाने मला इथे पाठवलंय टू एन्जॉय माय सेल्फ. आय एम गोइंग टू एन्जॉय माय सेल्फ. मी हा विचार करणार नाही की काय दुसऱ्या व्यक्तीने काय विचार करावा. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही असं आयुष्य जगा जसं तुम्हाला जगायचंय. डोंट ट्राय अँड गेट इन टू एनीबडी एल्सेस व्हॉट दे हॅव टू से, बिकॉज यू हॅव टू सॅटिस्फाय युअर सेल्फ. दॅट्स इट. अक्षय, हे बोलण्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे की तुम्ही तुमच्या पैशांनी लोकांची मदत करता, करोडो रुपये देता, हे बोलण्यामध्ये काय गोष्ट आहे जी तुम्हाला थांबवते? जेव्हा तुम्ही कोणाला पैसे देताना कुठल्याही संस्थेमध्ये, मी तुम्हाला हे सांगतो, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्याला मदत म्हणू नका, त्याला म्हणा सेवा, किंवा त्याला म्हणा तुमचा स्वतःचा धर्म. ही चुकीची गोष्ट आहे जी आपण समजतो की आपण एक चॅरिटी करत आहोत. हा वर्ड चॅरिटी, हा वर्ड डोनेशन, हा चुकीचा शब्द आहे. आय विश अँड एव्हरीबडी रिअलाइज इट इज नॉट अ चॅरिटी. आपण चॅरिटी, आपल्याकडे जे पैसे येतात, आपण या लायक नाही की कुणाला चॅरिटी करू शकू. हे देव आपल्याला देतो कारण आपण आपला धर्म पूर्ण करावा. दिस इज व्हॉट आय फील. हे बघा, कधी कधी मला वाटतं की तुम्ही तुमची जी इमेज बनवली आहे, तुम्ही ज्या गोष्टी बोलता की तुम्ही प्रत्येक गोष्ट पैशांसाठी करतो, जेव्हा पैसे देता तुम्ही दुसऱ्या हाताने, त्याच्याबद्दल बोलत नाहीत. मी डिटेल्स काढले आहेत. कॅन्सरसाठी, एज्युकेशनसाठी, फ्लड रिलीफसाठी करोडो रुपये तुम्ही डोनेट केलेत. आता पंजाबमध्ये करोडो रुपये तुम्ही डोनेट केलेत. परंतु तुमची जी माचो इमेज आहे ना, ती तुम्हाला थांबवते की अरे नाही, मी याच्याबद्दल कसं काय बोलू. नाही, म्हणालो ना मी तुम्हाला की मी कसं बोलू, किती मूर्ख वाटेन मी जर हे असं बोललो की अरे मी इतके पैसे दिले, मी हे करतोय, मी ते करतोय. अरे ही मला संधी मिळाली आहे सेवा करण्याची, मी सेवा करतोय. मी हे नाही म्हणते की तुम्ही तुमच्याकडे आला आहे हा जो पेपर आहे, नाहीतर मी नाही करत नाही, मला याच्याबद्दल बोलायचं, हे माझं कर्तव्य आहे, हे माझं
सौभाग्य आहे की मला हे मिळालं आहे काम करण्यासाठी. माझ्याकडे ज्या फिगर्स आहेत, मागील 7 वर्षांमध्ये तुम्ही 76 करोड रुपयांपेक्षा जास्त सेवा केली आहे. आणि काय या गोष्टी समोर आल्या पाहिजेत की जेव्हा तुम्ही हे सांगता लोकांना, तेव्हा इतर लोकांना सुद्धा इन्स्पायर करता सेवा करण्यासाठी. हे सुद्धा तुम्ही बोललात यासाठी धन्यवाद. आणि हे सुद्धा खरं आहे की मार्शल आर्ट्स शिकवता तुम्ही मुलींना, फ्री ऑफ कॉस्ट शिकवता तुम्ही. मी जे ट्रेनिंग करतो ते एक मार्शल आर्ट नाही, तर मी त्यांना एक मार्शल आर्ट बरोबरच मी तुम्हाला सांगतो, जसं मग माझी स्कूल आहे ज्यामध्ये कोणी युनिफॉर्म घालून मार्शल आर्ट्स ट्रेनिंग नाही करत. मी जर एखादी मुलगी साडी नेसून कामावर जाते तर मी तिला सांगतो तू साडी नेसून येशील ट्रेनिंगसाठी. जर तू स्कर्ट घालून जात असशील तर तू स्कर्ट घालून येशील, जीन्स घालून जात असशील तर जीन्स घालून येशील. बिकॉज हे तर होऊ नाही शकत की मी तिला सांगेन की ट्रॅक पॅन्ट घालून ये आणि मी तिला काहीतरी असे डावपेच शिकवत आहे आणि आम्ही लोक शिकवत आहोत, आणि मग जेव्हा जर रिअल आयुष्यामध्ये तिला जर गरज पडली तर ती म्हणेल की मी ट्रॅक पॅन्ट घालून येते, मग काय. तर माय वे ऑफ ट्रेनिंग इज व्हेरी डिफरंट. मी शिकवतो सगळ्या स्त्रियांना की ज्या कॉस्ट्युममध्ये त्या असतात, आणि अशीच पद्धत आहे. आणि मी खूप आभारी आहे, मला एक नाव घ्यायचं आहे मेहुल वोरा यांचं. तर ते माझ्यासाठी हे संपूर्ण संस्था, माझी सेल्फ संस्था डिफेन्स चालवतात. शिकवता तुम्ही मुलींना? हो, अगदी. तुम्ही स्वतः शिकवता का? नाही सर, माझे आमच्या अंडर जवळजवळ 3 ते 4 हजार ब्लॅक बेल्ट आहेत, तर ते सगळे शिकवतात. आणि मी त्यांचा सुद्धा खूप आभारी आहे की ते लोक सुद्धा, तुम्हाला सांगतो मी, खूप कमी पैसे घेतात ते आणि शिकवण्यासाठी आणि करण्यासाठी. अँड I also run टुर्नामेंट ऑल्सो, मार्शल आर्ट टुर्नामेंट, जिथे 5,000 ब्लॅक बेल्ट्स येतात अँड दे कम अँड दे फाईट विथ इच अदर. सो त्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा. जेव्हा तुम्ही तुमच्या यंगर डेजमध्ये मार्शल आर्ट शिकायचा, तेव्हा तुम्हाला नाही वाटायचं की याची काही व्हॅल्यू नाहीये, काही पैसा नाहीये, केवळ एक मेडल हातामध्ये ठेवून देतात? अगदी तुम्ही योग्य बोललात की जेव्हा आपण एखाद्या टुर्नामेंटमध्ये जातो तेव्हा आपल्याला एक सर्टिफिकेट देतात ते, आणि एक मेडल देतात, जे की खरं सोनं नसतंच. ते म्हणतात गोल्ड मेडल मिळालं, केवळ एक पिवळ्या रंगाचं असतं, ते सोनं नसतं. मी ही आयडिया घेऊन आलो की माझ्या टुर्नामेंटमध्ये जो कोणी गोल्ड मेडल जिंकणार असेल त्याला मी 1 लाख रुपये देतो. आणि मी तुम्हाला सांगतो गोष्ट की मी पाहिलं आहे, ते 1 लाख 8 वर्षाचा मुलगा जेव्हा ते 1 लाख आपल्या आई वडिलांकडे घेऊन जातो, त्याची आई कशी म्हणते, माझा कमावणारा मुलगा आला, माझा कमावता मुलगा आला. आणि ते जे त्या कुटुंबाला 1 लाख रुपये लागतात ना, मी म्हणतो ती 100 करोडपेक्षा मोठी गोष्ट. माझा प्रश्न आहे की मार्शल आर्ट शिकण्यासाठी तुम्ही स्वतःला कसं प्रिपेअर केलं होतं? खरं बोलू की खोटं बोलू? तुम्ही खरं बोलू ना? हो. मी तुम्हाला खरं सांगतो, अदालत आहे त्यामुळे मी खरं सांगतो. मी साधारण 9 वर्षाचा होतो, तर माझा शेजारी होता, त्याचं नाव होतं राजेंद्र, आणि तो मार्शल आर्ट शिकायला जायचा. आणि तो जेव्हा शिकून यायचा तेव्हा त्याला किक वगैरे यायची, आणि बिल्डिंगमध्ये सगळ्या मुली असायच्या, तर तो आपल्या किक्स दाखवायचा, तर तो खूप फेमस झाला होता. तर त्या मुली ज्या बघायच्या खूप इम्प्रेस व्हायच्या, आणि ही गोष्ट मला सहन नाही झाली. तर ही गोष्ट सहन नाही झाली, तर मग मी म्हणालो, नाही बाबा, मला सुद्धा शिकायचंय, मला सुद्धा इम्प्रेस करायचं आहे मुलींना. तर मग मी जाऊन मार्शल आर्ट शिकायला सुरुवात केली. मग मी तो दिवस आहे मुलींच्या चक्करमध्ये, इम्प्रेस करण्याच्या चक्करमध्ये, आणि आजचा दिवस आहे, आजपर्यंत करतो. सो ते आहे ज्याने मला इन्स्पायर केलं. त्यामुळे तू सुद्धा गेट इन्स्पायर बाय वुमन अँड स्टार्ट लर्निंग मार्शल आर्ट्स. आमच्यासारख्या लोकांसाठी तुमचा काय ॲडवाईस आहे? आमच्यासारख्या लोकांसाठी प्रत्येक व्यक्तीसाठी काय ॲडवाईस आहे जर आम्हाला मार्शल आर्ट शिकायचं? त्यांचं असं म्हणणं आहे की जे लहान मुलं आहेत, हे त्यांची बॉडी बिल्डिंग नाहीये, ज्यांच्यामध्ये जोर नाहीये, काय ते सुद्धा मार्शल आर्ट शिकू शकतात? का नाही शिकू शकत? तुम्ही सगळ्यात आधी शिकू शकता, कारण तू परफेक्ट आहेस.
काय नाव सांगितलंस तू? तनिष रावण. तनिष, तू नक्कीच शिकू शकतोस. आणि तू, कारण हे बघ, देवाने तुला चांगली हाईट दिली आहे. आय एम अ ह्यूज फॅन ऑफ युअर हेअर बाय द वे. यू हॅव Thank लवली you. कर्ली हेअर. यू आर अ लवली गुड लुकिंग बॉय. अँड तू उंच आहेस. अँड यू हॅव लॉंग लेग्स. सो तू परफेक्ट आहेस मार्शल आर्ट्ससाठी. मला वाटतं तू जावं, शिकावं. आणि यू कॅन डू कुडो, यू कॅन डू टायक्वांडो. यू शुड पिक अप एनी मार्शल आर्ट्स. आय थिंक everybody in India should be prepared with martial arts. They should. मग मुलगा असो किंवा मुलगी असो. कारण हे तुम्हाला केवळ सेल्फ डिफेन्स शिकवत नाही, हे तुम्हाला डिसिप्लिन सुद्धा शिकवतं, जो खूप इम्पॉर्टंट घटक आहे आपल्या आयुष्यात. मी हेच सांगेन सर तुमच्या शोच्या द्वारे की सगळ्यांनी सेल्फ डिफेन्स मार्शल आर्ट्स नक्कीच शिकलं पाहिजे. मला वाटतं स्कूल्समध्ये जर इंट्रोड्यूस केलं तर खूप चांगलं सर होईल. करतात, परंतु त्याला एक असं वाटतं स्कूलच्या नंतर करायचं असं आहे. आणि खूप मुलं शाळेनंतर नाही करत. आई वडील म्हणतात घरी लवकर या, आणि मुलं नाही करत. मला वाटतं स्कूलचा एक पिरियड असला पाहिजे. गेट इट इन टू ॲज इम्पॉर्टंट ॲज जिओग्राफी और हिस्ट्री और मॅथ्स. दॅट इज वॉट आय थिंक सर. हे खूप चांगली गोष्ट बोललात तुम्ही. तुमचा हेराफेरी एक सिनेमा आहे सर, ज्यामधली पोज खूप व्हायरल झाली आहे. तर त्याची खूप क्रिकेटर आणि तुमचे फॅन्स कॉपी करतात. सर मग एकदा करून दाखवाल का तुमची ती पोज? सर प्लीज एकदा प्लीज सर. ठीक आहे, थँक्यू सर. कदाचित यामुळे जेव्हा सूर्यकुमार यादवने केली होती तेव्हा पब्लिकमध्ये खूप व्हायरल झाली होती ती हो पोस्ट. सर, ते मला सुद्धा माहित नव्हतं हे सगळं. जसे मी तुम्हाला म्हणालो, मला तर माहित सुद्धा नव्हतं हे मीम आणि या सगळ्या गोष्टी पुढे होणार आहेत म्हणून. मी तर त्यावेळी, मला अजून सुद्धा आठवतंय, असाच मी उभा राहिलो होतो आणि त्याच्यानंतर ते मीम जे व्हायरल झालं, जे आहे ती पोज इतकी फेमस झाली, माहित नाही. चला ती पोज करूया. 1 मिनिट. रजतजी तुम्ही सुद्धा याल हो, का? नक्कीच. ओके, कम ऑन एव्हरीबडी, पोज. तुम्हाला सगळ्यांना पोज आठवते ना? रेडी? ऑन युअर मार्क, 1, 2, 3. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवला सुपरस्टार अक्षय कुमार यांच्यावर. त्यांच्या आयुष्यातले बरेच सिक्रेट्स आज समोर आले. बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्यावर त्यांनी आधी चर्चा केली नव्हती, ज्यावर आज चर्चा झाली. आता वेळ आहे आपकी अदालतमध्ये आजचे जज रिटायर्ड एअर मार्शल संजीव कपूर यांच्या निर्णयाची. अक्षय कुमार एक खूप डिसिप्लिन, पॅट्रिऑटिक आणि त्यांचा जो रीच आहे, जो बेल्ट आहे, जी लाईफस्टाईल आहे, ती हजारो लाखो करोडो लोकांना इन्स्पायर करते. त्यासाठी आधी माझं तुम्हाला हे सांगणं आहे की हे चालू ठेवा. आणखी जास्तीत जास्त लोकांना इन्स्पायर करा, कारण आपल्याला नवीन पिढीला हे शिकवण्यासाठी खूप गरजेचं आहे. थँक्यू. आणि क्वचितच कुठल्या तरी जजने एखाद्या अदालतमध्ये असा सीन पाहिला असेल की कुणाला तरी इथे उचलून फिरवलं गेलं असेल. तर या कवितेमध्ये म्हटलंय, जिसे न थकना आता है न रुकना आता है, वही रोशनी बन के दूसरों को पथ दिखाता है. तर हे तुमच्यासाठी अगदी योग्य आहे. थँक्यू. आणि आजच्या अदालतमध्ये तुमच्यावर लावलेले सगळे आरोप रद्द होत आहेत आणि ही अदालत तुम्हाला सन्मानाने मुक्त करते. या आशेबरोबर, या विश्वासाबरोबर की अक्षय कुमार याच प्रकारे लोकांना इन्स्पायर करत राहतील, चांगल्या विषयांवर सिनेमे बनवत राहतील आणि या देशातील यूथसाठी एक रोल मॉडेल म्हणून उभे राहतील. आजचा शो आपण इथेच संपूयात. पुढच्या आठवड्यात तुमच्याशी भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.